प्रणाम सगळ्यांना. आत्मवंदन सगळ्यांचं खूप स्वागत करते. आपल्या 11व्या आठवड्याच्या आजचं आपलं शेवटचं सत्र असेल. उद्या समृद्धीताई ध्यान घेतील. त्यामुळं आजचा जो 11व्या आठवड्याचा सराव आहे, तो ह्या आठवड्यातला आपला शेवटचं सत्र असेल. सोमवारी आपण 12वा धडा सुरू करतोय. तर मी अशी अपेक्षा करते, की तुमच्यासाठी खूप फास्ट होत नाहीये. होत असेल तर मला प्लीज सांगा. आपला सराव सुरू ठेवा. जरी आपण पुढचा आठवडा सुरू केला, तरी तुमच्याकडं दिवसभरामध्ये एक 15 मिनिटं वेळ काढून तुम्ही तुमचा जो सराव आहे, हो नाहीचे संकेताचा, तो करू शकता आरामात. मी भावतर बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांच्या उच्च आत्म्याला प्रणाम करत, वंदन करत, तुमच्या सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये स्वागत करते. ब्रह्मांडातील सर्व दिव्य शक्तींना प्रणाम करत, सर्व एंजल्स, आर्कएंजल्स, सर्व असेंडेड मास्टर्स या सगळ्यांना वंदन करत आपण आपलं आजचं सत्र सुरुवात करू. तर जर कुणाला असं वाटत असेल, की मला अजून सरावाची गरज आहे, हो नाहीचे संकेत मिळत नाहीयेत किंवा अजून काहीही त्याच्यामध्ये शंका असेल, उद्या दुपारी आपण सत्र घेणार आहोत. काही जणांना संकेत मिळालेत, पण त्याच्यामध्ये थोडं त्यांना डाऊट पण आहे, की हेच आहेत का? तर यासाठी आपण पूर्ण आठवडाभर सराव करणार आहोत. म्हणजे आता हे काल 2-3 दिवस झाले, प्लस तुम्ही सोमवार, मंगळवार आपण धडा वाचन घेत असतो ना, 2 दिवस लागतात आपल्याला समजा. तर त्या 2 दिवशी सुद्धा तुम्ही सकाळच्या वेळी तुमचा हो, नाही संकेताचा सराव करा. म्हणजे ते 2 दिवस कव्हर होतील. एकूण आपल्याला 7 दिवसाचा सराव करायचा सांगितलेला आहे. तर जरी सोमवार, मंगळवार आपण पुढच्या धड्याचं वाचन घेणार असू, तरी पण तुम्ही जो 11व्या धड्याचा सराव सांगितला, तो करू शकता. 11व्या धड्याच्या सरावामध्ये काय-काय येतं? आपण धडा काय शिकतोय? हृदयाला जिवंत करणे. जिवंत का करायचं आपल्याला माहिती? कारण आपण जे काही निर्णय घेणार आहोत, जे काही संपूर्ण ज्ञान आहे, ते सगळं आपल्या हृदयामध्ये आहे. आपली बुद्धी आपल्याला बरीचशी कामं करायला अडवते. आपली बुद्धी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय घेताना कदाचित वाद घालेल. आपल्या आतल्या ज्या इच्छा आहेत त्यापासून आपल्याला थांबवेल. पण हृदय मात्र नेहमी सत्य बोलतं. आपण धडा वाचन करताना हे सगळं ऐकलंय. विसरू नका. पुन्हा-पुन्हा वाचा धडा. एक-एक वाक्य आपल्या लक्षात राहतं जेव्हा आपण स्वतःहून वाचतो, फील करतो इथं खोलवर, की बुद्धी आपली कशी वाद घालते आणि हृदय आपलं कसं हृदय आपलं कसं खरं बोलतं. कारण हृदयामध्ये संपूर्ण ज्ञान जे आहे सृष्टीचं, ते कुठे आहे? तर ते आहे अं, आपल्या हृदयामध्ये. आणि त्या हृदयाला जेव्हा आपण कनेक्ट करतो, जोडले जातो, तेव्हा मात्र आपल्याला हळू-हळू ते आतून ज्ञान यायला लागतं. काही गोष्टी आपल्याला होण्याच्या आधीच कळतात आणि मी कुठेही वाचून नाही सांगत आहे. हे अनुभव मी युनिफाईडमध्ये घेतले, तुम्हाला अनेकदा शेअर केले म्हणून सांगते, की तसंच होतं आणि त्या गोष्टी घडल्यावर तुमच्या लक्षात येईल, की हे का घडलं? किंवा तुम्ही काही रोजच्या आपल्या आयुष्यातल्या गोष्टीसुद्धा खरेदी केल्यानंतर लक्षात येतील, की का आल्यात पुढे जाऊन. म्हणजे सगळं तुमच्यासोबत आधीच घडायला लागेल. आणि हे चमत्कार नाहीये. तुम्हाला हे ऐकून वाटेल, "अरे बापरे! हे काहीतरी चमत्कारिक आहे." नाही. आपण सगळेजण ईश्वरी प्रतिमेत आहोत. आपण सगळेजण दिव्य आहोत, ईश्वरी आहोत. ती सगळ्या शक्ती आपल्या आत आहेत म्हणून हे घडतंय. आपल्याला त्याची सवय नाही. कारण आपल्याला फक्त 5 इंद्रियांचा वापर करणं माहिती आहे. डोळे, कान, नाक हे सगळं एवढंच माहिती आहे. पण जो सिक्स्थ सेन्स म्हणा किंवा त्याच्यापेक्षा पण ज्या शक्ती आहेत आपल्या उच्च आत्म्याच्या, त्या आपल्याला कधी त्याचे अनुभव घेऊन माहीत नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं, "अरे, हे जादू आहे का काय? ही चमत्कार आहेत का काय?" पण ही आपली सहज स्थिती आहे. कारण आपण तसेच आहोत. आपण तितके ईश्वरी आहोत. आपल्या आतमध्ये त्या शक्ती आहेत आपल्याला माहीत नाहीये. केवळ आपण शरीराने त्याचा विचार करतो. जे बाबाजींचं वाक्य आहे, की तुम्ही केवळ स्वतःला शरीर समजून बसताय. पण जेव्हा तुम्ही उच्च स्व सोबत एक होता, एकीकृत होता, ईश्वराचे सगळे गुण स्वतःला देता.
ह्या सगळ्यांचा दावा करता, की मी ईश्वरी प्रतिमेत आहे आणि ईश्वराचे सगळे विचार, गुण माझेत. जेव्हा आपण त्या आतमध्ये रिपीट करतो, तेव्हा ती आपली विश्वास प्रणाली बनते आणि आपलं प्रोग्राम त्याप्रमाणेच पूर्ण होतं. म्हणून आपल्याला कदाचित हे जेव्हा घडेल, तेव्हा तुम्हाला खूप चमत्कारिक वाटायला लागेल आणि तुम्हाला वाटेल, की हे काय जादू घडते माझ्याबरोबर, असं काही नाहीये. सगळं ज्ञान आपल्या हृदयात आहे. तुम्ही हृदयावर रोज ध्यान लावा. तुम्हाला समजेल, की माझे इंट्युशन वाढलेत. तुम्हाला समजेल, की मी जे निर्णय घेतीये, ते सहजपणे पूर्ण होतायत. म्हणजे सहजपणे मला दिशा मिळतीये. माझी कामं सहज व्हायला लागलीत. माझ्या इच्छा सहज पूर्ण होतायत. आणि तेच बरोबर इच्छा आपलं हृदय व्यक्त करेल, सांगेल, की ही तुझी इच्छा आहे, तू कर. आणि त्याप्रमाणे तुम्ही आपोआप काम करायला लागाल. तर इतका अद्भुत अभ्यासक्रम आपल्या जवळ आहे. त्याचा वापर करून घ्या. 1-2 दिवसामध्ये नाही, तुम्हाला रोज प्रॅक्टिसनी करावं लागेल. जसं आपण पहिल्या आठवड्यापासून मार्चमध्ये सुरू केलंय. आत्तापर्यंत आपण रोज करतोय. त्यातही काही लोकांना असं वाटत असेल, की मी करतीये पण मला नाही तितकं येतंय. याचा अर्थ असा आहे, की विश्वास नाही ठेवत आहात तुम्ही स्वतःवर. आतमधून आवाज येतोय. तुम्ही हृदयात गेलात, थोडंसं ध्यान करत केलं, काही गोष्ट विचारली किंवा चालता-बोलताही दिवसभरामध्ये काही गोष्टी तुम्हाला आतून आल्या, तर तुम्ही विश्वास ठेवत नाहीत आहात. असं पण एक असू शकतं. तर बघा, लक्ष द्या, की माझं हृदय मला काय सांगतंय प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत. तर हे थोडं बघा, की मी विश्वास ठेवतेय का माझ्यावर? मी आज 2 गोष्टींबद्दल बोलणार आहे, जे दोन्ही मास्टर आपल्या ग्रुपमधले त्यांनी माझ्याजवळ हे प्रश्न मांडले म्हणा किंवा आमचं त्याच्यावर बोलणं झालं. मी सगळ्यांचे फोन उचलू शकत नाहीये, कारण माझ्या काही जबाबदाऱ्या असल्यामुळं मी नाही फोन उचलू शकत प्रत्येकाचे. पण मेसेज करून ठेवा. ज्याप्रमाणे मला थोडा वेळ काढून मी बघते अधून-मधून, त्यावेळेस मी नक्की त्याचं बघून माझ्या परीने प्रयत्न करेन, की काय सांगता येईल, काय मदत करता येईल. त्यासाठी 40 दिवसाचं ध्यान, आनापानसती ध्यान करणं आवश्यक आहे, आपल्या युनिफाईड अभ्यासक्रमासोबत. कारण मी नेहमीच असं सांगितलं, आनापानसती ध्यान हे आपलं फाउंडेशन आहे. आपला पाया आहे, ज्याच्यावर आपण पुढे जातोय. तर ते सोडायचं नाहीये आपलं. सोबत युनिफाईडचा सराव फक्त 15 मिनिटाचा आहे. 15 ते 20 मिनिटं. आपल्या समृद्धीताईंचा आज मी तुम्हाला एक अनुभव सांगते. त्यांनी मला शेअर केलाय त्यांचा मेसेज. त्या मला म्हणत होत्या, की आता हृदयावर बसल्यानंतर किती वेळ मी बसते मला कळत नाही. म्हणजे तासनतास हृदयामध्ये त्या ध्यान करत बसतात. त्यांनाही समजत नाहीये. आणि वेगवेगळे जसं की गोरक्षनाथ असतील, असे त्यांना काही मेसेजेस येतात आतून जेव्हा ते हृदयावर बसतात. त्यांची ऑलरेडी श्रद्धा खूप आहे नाथांबद्दल आणि त्यातूनच हे सगळे मेसेजेस त्यांच्यापर्यंत पोहोचतात. तर असे सगळे अनुभव तुम्हाला यायला लागतील. आता उद्या आपलं सेशन आहे दुपारी. त्यावेळेस मी समृद्धीताईंना रिक्वेस्ट करेन, की त्यांनी त्यांचा हा अनुभव शेअर करावा, जो त्यांना योग्य वाटतो, की सांगितला पाहिजे असा कुठलाही, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना मदत होईल. तर 2 गोष्टी मला सांगायच्यात ते म्हणजे एक दादा आपल्या ग्रुपमधले, त्यांची कामं अशी होता कामं सगळी त्यांची कामं होता सगळी थांबतायत. म्हणजे असं होतं, की एखादं काम घेतलं हातामध्ये करायला आणि लगेच ते थांबलं काही दिवसानंतर. मग ते अशी अडथळे येतायत. त्यामुळे दादा मला विचारत होते, की "ताई हे असं का होत असेल?" तर सगळ्यात महत्वाचं आहे बघा, युनिफाईडशी कसं जोडायचं बघा. आपल्या आयुष्यात असे अडथळे असतील ना, युनिफाईड बरोबर जोडून बघा त्याला, की बाबाजींचे शिकवण काय आहे आणि माझ्या आयुष्यात काय घडते. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचं एनालिसिस करून बघा त्यावेळी. बाबाजींनी सांगितलंय, की तुम्ही तुमच्या विचारांनी सगळं प्रकट करता. हां, तुमच्या विचारांनी सगळं घडतं. आता अजून एक ताई आहेत, त्यांचा पण आज मेसेज होता, की त्यांना जॉबसाठी प्रयत्न करतायत. पण यश मिळत नाहीये. पण त्यांना खूप वाटते, की आता जॉबला लागावं. कारण कुठेतरी वाटते, की माझ्यामध्ये एवढी हुशारी आहे, माझं एवढं ज्ञान आहे, पण ते वाया चाललंय, अशी भावना आहे. पैशाची फार नाहीये त्यांना गरज वगैरे, पण केवळ एक आपलं स्वतःचं एक आपण शिक्षण एवढं आहे, ज्ञान एवढं ते वाया का जावं, असं ते वाटतं. आतून त्यांना येतं ते आणि ते प्रत्येकाच्या जॉब करण्याचे हेतू वेगवेगळे असू शकतात. काही जीव असे असतात, की ज्यांना समाधान वाटतं, जेव्हा आपण पैसा कमवतो, आपल्याला थोडंसं एक मान-सन्मान मिळतो. ह्यावर पण ते एक समाधान असतं, की ते त्यालाच कळतं, की मला ह्याच्यातून काय मिळतंय. दरवेळी माणूस पैशासाठीच सगळं करतो असं नाही. काही लोकं आदर मिळवण्यासाठी किंवा स्वतःचं एक समाधान वाटावं यासाठी करतात. तर तसं ताईंचं आहे आणि त्या म्हणत होत्या, की जॉबचे कॉल येतात आणि मी करते सुद्धा, पण मला पाहिजे आता काय करू? हे अडकल्यासारखं वाटतंय मला. तर ती दादांची सिच्युएशन आणि ह्या ताईंनी सांगितलेले अनुभव ह्यावरनं मी तुम्हाला सांगते.
सगळ्यात महत्वाचं आपण आपल्या विचारांनी करतो, हे मात्र निश्चित आहे. आपण मॅनिफेस्टेशन इच्छा कशा प्रकट करायच्या हे पण बघितलं. जेव्हा आपण तथास्तु म्हणतो ना, की माझी इच्छा आहे आणि मी ईश्वरासोबत आत्मस्वीकृती देते आणि तथास्तु आणि म्हणतो, की आपण निसर्गाच्या नियमावर सोडून द्यायचं. हे जे आहे हे महत्वाचं आहे. काय होतं मी जेव्हा धरून बसते, मला जॉब मिळायचा असतो, पण त्याच्या मागे माझी ना एक अँक्साइटी, एक डेस्परेशन आहे, की आता मिळालंच पाहिजे. नाहीतर मग माझं काही खरं नाही. तो जॉब नाही मिळाला, तर माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही. म्हणजे एक प्रकारचं टेन्शन घेऊन आपण जेव्हा ते मॅनिफेस्ट करतो, इच्छा प्रकट करण्यासाठी आपण काय पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं सांगा आठवा, वाक्य आठवा. मी आणि ईश्वर कृतज्ञतेने आणि क्षमाशीलतेने आपल्या इच्छेचा दावा करतो आणि निसर्ग नियमावर सोडतो. तथास्तु असं ते वाक्य होतं. हं. मग कृतज्ञता आणि क्षमाशीलता दोन्हीच्या मागे काय आहे? जर आपण मुळाशी शब्द क्षमा आहे, कृतज्ञता म्हणजे आभार, पण दोन्हीचा अर्थ काय? प्रेम. मग मी जी इच्छा करते, की मला जॉब मिळावा, जॉब मिळावा, जॉब मिळावा, हे त्याच्या मागे प्रेम आहे अ, का भीती आहे, की नाही मिळाला तर काय? मार्केटची परिस्थिती अशी आहे. मार्केटमध्ये जॉब नाहीयेत सध्या. युद्धाची परिस्थिती आहे. एआय आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामुळे ऑलरेडी लोकांचे जॉब चाललेत. ह्या सगळ्या काळजी आपल्या कानावर येत असतात. कुठून, कुठून, कुठून येतात. ते यायला काही वेळ लागत नाही. पण ते ऐकल्यानंतर माझं मन त्या काळजीलाच पकडू नये, की आता कसं होणार? मला मिळेल का जॉब? मी तुम्हाला सांगते, बहुतेक लोकांचा हा ब्लॉकेज आहे, की जी जी काही बातमी तुम्ही घेताय, ती भीती बनून आत जाते सबकॉन्शियसला. माझ्या अगदी जवळच्या एका माणसाचं उदाहरण सांगते. 15 दिवसापूर्वी जेव्हा माझं आणि त्यांचं फोनवर बोलणं झालं होतं, माझ्या फॅमिलीमधली व्यक्ती. तेव्हा ते मला म्हणत होते, ती व्यक्ती, की मला जॉबची कॉलच येत नाहीयेत. आणि जसं मी त्यांना भेटले आणि आमचं ह्याच्यावर बोलणं झालं, त्या 2 दिवसामध्ये त्यांना कॉल यायला सुरुवात झाली. ते मला म्हणत होते, अ, ते दादा, की "मला कॉलच येत नाहीयेत, जॉब कसा येणार?" मी म्हटलं, "तुमच्या मनात काही भीती आहे का आत्ता?" तर ते म्हणले, "हो. माझा मार्केटचं परिस्थिती बघता मला नाही वाटत माझ्या फील्डमध्ये तेवढे जॉब आहेत." लक्षात घ्या हां. म्हणजे कोण विचार करतंय, कोण काळजी करतंय, ते करतंय. मार्केटमध्ये जॉब आहेत का नाही आहेत का, हे सगळं आपण कशाला विचार करायचा? आपण इच्छा प्रकट केली, ती द्यायची, नाही द्यायची हे पुढचं म्हणजे ते कसं होणार ह्याच्यावर आपल्याला नाही ह्याच्यासाठी नाही आपल्याला काळजी करायची. आपण फक्त म्हणायची आपली शुद्ध इच्छा, की जी माझ्या भल्याची आहे आणि माझा हक्क आहे त्याच्यावर पूर्ण. माझा हक्क आहे, की माझ्या स्वप्नांसाठी विचार प्रकट करणं. मला चांगला पगार मिळावा ह्यासाठी विचार प्रकट करणं. कारण आपण सगळे ईश्वराच्या प्रतिमेत आहोत. आपण असं आयुष्य जगलं पाहिजे जे आपल्याला पाहिजे. कुठेही मन मारायची गरज नाहीये त्याच्यासाठी. मला लक्झरीज पाहिजे, मला पैसा पाहिजे, माझा असा जॉब पाहिजे, एवढा पगार पाहिजे. आपण ते म्हणलं पाहिजे. का लिमिट करायचं स्वतःला आपण? का? कुठंच असे दिले बाबाजींनी, तुम्ही पैसे मागू नका. दिले आपण इच्छांचा धडा बघत होतो. तिथे एक उदाहरण दिलं होतं, की 10,00,000 जर तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही 10,00,000 किंवा अधिक असं म्हणा. कुठेही तुम्ही त्या धड्यामध्ये वाचा. तुम्हाला कुठेही सापडणार नाही, की तुम्ही पैशाचा इच्छा करू नका, त्याच्यामागे पळू नका. हे कुठेही दिलेलं नाही. मग आपण का लिमिट करतो? मार्केटची सिच्युएशन असेल ती असेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जॉब जात असतील. पण माझा विचार हा आहे, मी सांगितला माझी इच्छा ही आहे. हे आपलं काम आहे. हा विचार नाही करायचा, की अरे जॉब आहेत का मार्केटमध्ये? हे हे आपलं काम नाहीये. हा तुमचा ब्लॉकेज आहे जर तुम्ही विचार करत असाल. म्हणजे काय होणार? मी त्यांना ज्या दिवशी विचारलं, की "तुम्हाला काय वाटतंय, की भीती आहे का मनामध्ये?" असं म्हणून विचारलं. त्यांनी अगदी नकळतपणे मला सांगून टाकलं, "हो, की आता मार्केटमध्ये परिस्थिती बघता मला वाटते, की मला मिळेल का नाही?" म्हणजे त्यांच्या प्रश्नामध्येच त्यांचं उत्तर होतं हे त्यांना कळत नव्हतं बोलताना. मी त्यांना म्हणलं, "हाच तुमचा ब्लॉकेज आहे." हे तुम्ही नका ठरवू. हे तुम्ही नका ठरवू, की मार्केटमध्ये जॉब नाही. पहिलं ते काढा मनातनं. आणि जेव्हा हे आमचं बोलणं झालं आणि त्यांना मी काही आपले युनिफाईडचे अफर्मेशन दिले बाबाजींचे, की तुम्ही हे बोला, तुम्ही हे बोला,
की मी ईश्वरी प्रतिमेत आहे आणि आय डिझर्व्ह बेस्ट जॉब इन द वर्ल्ड. ते कसं करायचं, काय करायचं ते सोडून द्या आणि जे वाक्य आहे आपलं मॅनिफेस्टेशनचं, प्रकटीकरणाचं ते बोला, की मी ईश्वरासोबत एक होतो आणि माझ्या इच्छेला मीच पहिल्यांदा होकार देतो. समजतंय कसे ब्लॉकेज असतात आपल्या आपल्या आतमध्ये आणि आपण म्हणतो आमची इच्छा पूर्ण होत नाहीत. हे होत नाही ह्याला कारण आपणच आहोत. आपले विचारच आहेत. म्हणून बाबाजींचं वाक्य काय? तुमच्या विचारांनी तुम्ही तुमचं जग निर्माण करता. माझे विचार जर असे शंकांनी भरलेले 100 प्रश्न घेतलेले असतील, तर माझं जग मी कसं निर्माण करणार? मग ज्या दिवशी मी त्यांना हे सांगितलं, की तुम्ही हे असं म्हणा, की मी आणि ईश्वर एक आहोत आणि मी क्षमाशीलतेने, कृतज्ञतेने ह्या इच्छेचा दावा करतो आणि तथास्तु आणि ही इच्छा मी जेव्हा बोलतो, तेव्हा मी ती निसर्गावर सोडून देतो. आता ते काम त्याचं आहे, ब्रह्मांडाचं आहे. म्हणजे त्याला धरून राहायचं नाही. मग मी जेव्हा इच्छा मागितली, पुन्हा विचार करायचा नाही. मी म्हणलोय तर खरं, पण मला नाही मिळालं तर? सगळ्याच्या मुळाशी भीती आहे, भीती, की आपलं असं काम झालं नाही तर काय? फिरून, फिरून, फिरून आपण सगळेजण त्या पहिल्या पेजवरच येतो. तिथंच येतो पहिल्या पानावर, की जिथून आपण सुरुवात केली. तर हे करायचं नाहीये आपल्याला आणि हाच ब्लॉकेज ज्या दिवशी मी त्यांना सांगितला, त्याच्या 2 दिवसामध्ये त्यांना 2 महिने झाले कॉल येत नव्हते. पहिले जॉबचे कॉल सुरू झाले त्यांना. बघा किती 2 दिवसामध्ये फक्त केवळ. युनिफाईडचे अफर्मेशन जेव्हा मी त्यांना सांगितले म्हणायला, मी म्हणजे बाबाजी. मी म्हणताना मी म्हणते, पण बाबाजींनी सांगितले. तर हा फरक आहे, की आपल्याच विचारांनीच आपण आपलं आयुष्य निर्माण करतो. ज्यावेळी दादांचा तो विचार बदलला, तो ब्लॉकेज गेला आतला, की मी माझं काम करतोय इच्छा मागायचं. ते कसं येणार, काय येणार हे त्याचं काम आहे. त्याच्यासाठी मी माझं डोक्याला त्रास करून घेणार नाही. हा विचार त्यांनी ज्या दिवशी बदलला, त्यावेळेस त्यांची व्हायब्रेशन, त्यांची फ्रिक्वेन्सी वर गेली. आता त्या व्हायब्रेशनमुळं जे काही अडलेलं होतं काम, जे काही कॉल यायचे होते, ते कॉल सुरू झाले यायला. हा पहिला अनुभव तुम्हाला सांगते. आज मी त्या ताईंना सुद्धा हेच सांगत होते, की सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही घरी बसलेले आहात, गृहिणी आहात, समाज काय म्हणतो, अ, ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. तुमची इच्छा आहे, एक शुद्ध हेतू आहे, की मला माझ्या ज्ञानाला वापरायचंय म्हणून मला जॉब करायचा पैशासाठी नाही. हा तुमचा हेतू आहे, हा तुम्ही सांगा. बोला ना, सरळ बोला आपल्या उच्च स्वराला. त्याला माहिती आहे सगळं, पण तरी बोला. का तर आपल्याला स्पष्टता येते, की मला जॉब का पाहिजे? कारण मला काहीतरी स्वतःसाठी करायचं, समाधान मिळवण्यासाठी करायचंय. काही लोकांना पैसा मिळवण्यासाठी, काही लोकांना आदर मिळवण्यासाठी, काही लोकं प्रसिद्धी मिळवण्यासाठी. ह्याप्रमाणे आपण बोलायला शिकलं पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट डेस्परेशन नकोय. म्हणजे काय? हे मिळालं तरच माझं अस्तित्व आहे. तरच मी श्रेष्ठ आहे. नाहीतर मी अपयशी. हे माझ्या आयुष्यात नसेल तर माझं सगळं काम म्हणजे मी पूर्ण अपयश आहे आणि माझ्या आयुष्यात काहीच नाहीये दुसरं किंवा मी जगूच शकत नाही याच्याशिवाय. अशी जर भावना असेल तर ते काम होणार नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगते, की जर तुमच्या मनात कुठल्याही गोष्टीबद्दल अशी भावना असेल, की हे असलं तर माझं आयुष्य परिपूर्ण आहे आणि हे नाहीये म्हणून मी परफेक्ट नाहीये किंवा माझं चालू शकत नाही. ज्या मुला-मुलींना असे विचार आहेत, त्यांचा जॉबचं काम थांबणार. कारण तुमचे विचारच त्याच्यामध्ये अडथळे आणतायत. जेव्हा मी असं म्हणायला जाते, की हे आलं तरच माझ्या आयुष्यात सुख येईल, तरच मी आनंदी होईल आणि तरच मी खरी मी यश काय म्हणतो सक्सेसफुल आहे, यशस्वी आहे. असं जर वाटलं, तर ते आपल्या बाबाजींनी सांगितलेल्या सत्याच्या पूर्ण उलट आहे. कारण बाबाजी म्हणतात, "प्रत्येक क्षणाला तुम्ही परिपूर्ण आहात." हे म्हणण्यामागे खूप मोठं डीप मीनिंग आहे त्याला. ते उगाच नाही म्हणलेलं आहे. याचा अर्थ असा होतो, की कुठलीही भौतिक जगातली गोष्ट तुमच्याकडे असो, नसो, तुम्ही जॉब मिळो, न मिळो, तुम्ही बेकार असाल, घरात बसून असाल, काहीही असेल, कुठलीही गोष्ट काहीही असू दे, परिपूर्ण आहात म्हणजे आहात. आणि ह्या विचाराने जर आपण जॉब मिळवायला गेलो, की हे पाहिजेच, त्याच्याशिवाय मी आता जगूच शकत नाही किंवा दुसरी कुठलीही गोष्ट करायला गेलो, तर आपण भीतीची एनर्जी बाहेर टाकतोय, की हे नाही झालं तर काय? मुळाशी त्याच्या ही भीती आहे. आपल्या आयुष्यातले पण प्रसंग आठवा. ते सोडून द्या आणि म्हणा, की मी माझी इच्छा प्रकट केली आणि मी निसर्गावर सोडली आणि त्या इच्छेपासून लांब व्हा. तुम्ही बी मातीत रुजवलं, पुन्हा माती उकरून बघू नका, की वाढलं का नाही, अंकुर फुटले का नाही. हे करता याचा अर्थ काय? मातीवर विश्वास नाही, सूर्यप्रकाशावर विश्वास नाही आणि पाण्यावर विश्वास नाही. हे निसर्गाचे घटक त्या बियाला लागतात.
त्या बीला अंकुर फुटण्यासाठी. पण मी जर सारखं माती उकरून बघते याचा अर्थ माझा ईश्वरावर विश्वास नाहीये. ना त्या मातीवर आहे, ना त्या पाण्यावर आहे, ना सूर्यप्रकाशावर आहे. मला असं वाटतं मीच करू शकते. त्या बीला अंकुर मीच आणतीये. हा अहंकारच नडतो आपला तिथं. अहंकार म्हणजे ईश्वरापासून मी वेगळी आहे हा अहंकार आणि मीच केलंय ते. माझ्याशिवाय होऊ शकत नाही. आपण ह्या वेळी खूप महत्त्वाची गोष्ट विसरतो, की त्या बीला फुलण्यासाठी, अंकुर येण्यासाठी त्याला बाकी घटकांची गरज आहे. आपल्याला वाटतं मातीत बी टाकले की संपला विषय. मी टाकले ना मग यायलाच पाहिजे. तर ह्या पद्धतीने नाही करायचंय. आपली इच्छा आपण दिली, त्यावर अनेक फॅक्टर्स आहेत, त्यात अनेक गोष्टी आहेत, की तुम्ही किती विश्वासाने आता ती इच्छा दिली त्याच्याकडे सोडली. आपण सहनिर्माते आहोत. तुम्हाला आठवतंय बाबाजींचं धड्यामधलं ते वाक्य, की जिथं तुम्हाला फसवले जाण्याचा अनुभव घ्यायचा आहे, तिथं कुणीतरी येतो आणि तुम्हाला फसवून जातो. हे असंच आहे. कारण कुठलीही गोष्ट इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा किंवा काही घेताना स्टॉक मार्केटमध्ये, तेव्हा आपल्या मुळाशी जर शंका असतील, असं झालं तर, तसं झालं तर, हे विचारच त्याला कारणीभूत होतात, की पुढे जाऊन आपण त्याच्यामध्ये लॉसमध्ये जातो. आणि हे असतं डीप डाउन असतं. आपण जरी समोरून म्हणलो, "नाही, नाही, मला तर कॉन्फिडन्स आहे." पण जर असेल तुमच्या आतमध्ये खोलवर ते सगळं, तर ते तसाच रिझल्ट देतं. अगदी जॉब मिळवण्याच्या बाबतीत हेच आहे, की तुम्ही प्रेमाने अगदी ईश्वरासोबत एक का होतो आपण इच्छा मागताना? मी ईश्वरासोबत एक होते आणि दावा करते. ह्या वाक्याला वजन आहे. हे वाक्य उगाच वरवर म्हणायचं नाही, उगीच शब्द नाहीयेत ते. ते फील करायचंय, की मी माझ्या ईश्वरासोबत एक होते आणि माझी इच्छा मागते आणि माझ्या मनात कृतज्ञता आहे. हे काम होऊ दे किंवा न होऊ दे, मी त्याचे आभार मानते. ही कृतज्ञता, हे आभार आहे. मग मी कसं काय म्हणेन, की हे मिळेल का नाही? ही शंका यायलाच नको आपल्याला परत आणि ती येतीये म्हणून काम अडतंय. 2 महिने लागतील, 1 महिना लागेल, 2 महिने आपल्यावर येते, की आपण खरोखर किती सरेंडर करतो ती इच्छा. तथास्तु म्हणतो आपण आणि पुन्हा काय म्हणतो, की माझी इच्छा मी निसर्ग नियमावर सोडते. कायद्यावर सोडते त्याच्या ब्रह्मांडाच्या. मग सोडल्यानंतर पुन्हा का विचार करायचा? तर ज्या लोकांच्या आयुष्यात अशी परिस्थिती आहे, तुम्ही इच्छा मागा आणि सोडून द्या. भलेही त्याला वेळ लागेल. तो मधला फेज जो असतो ना, ती इच्छा पूर्ण होईपर्यंत मी समजू शकते तो अवघड आहे. कारण काही लोकांना अतिशय पैशाची गरज असते. अशा वेळेस तर 1-2 महिने काढणं सुद्धा अवघड आहे. याची मला कल्पना आहे. पण ह्या पद्धतीनेच आपण पुढे जातो. हाच नियम आहे. आणि जितकं आपण सरेंडर, की हे होईलच, हे होणारच आहे, असा भाव ठेवतो मनातनं. डोळ्यापुढे तुम्ही व्हिज्युअलाइज पण करू शकता, इमॅजिन करू शकता, की मी या ठिकाणी जॉबला लागली आणि ते केल्यानंतर इतका विश्वास पाहिजे, की झालं माझं काम तरी मी खुश आहे, तरी मी प्रेम पाठवते, आभार मानते. नाही झालं तरीही मी आभार मानते. ह्याच अवस्थेत राहायचं आपल्याला. त्यावेळेस कुठेही मागे त्या ठिकाणी जॉबच्या मागे पळायची गरज नाहीये आपल्याला. सगळी जॉब, नोकरीची सगळी कामं, बिझनेसची कामं ही आपल्यापर्यंत येतील. इतके आपण शक्तिशाली आहोत असं बाबाजी सांगतात. मग विश्वास ठेवून आपण हे केल्यावर शांततेत बसून राहायचं, की माझी इच्छा मी दिली आहे आणि ती होणार. हा विश्वास ठेवायचा आणि सोडून द्यायची ती. मग पुन्हा जाऊन ते झालं तरच मी जगू शकते, असं नाहीये. ते नसलं तरी सुद्धा खुश राहायचं आपण. मग बघा, तुम्ही तुमच्या मागे येतील हे सगळं पळत. जी काही तुम्ही इच्छा केली ना, तुम्ही बसल्या ठिकाणी तुमच्या जवळ तुम्हाला जाणवेल, की माझ्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्यात. इतकी शक्ती आहे आपल्यात. आपण चुंबक आहोत, एक मॅग्नेट आहोत, की जे पाहिजे ते आपल्याकडे मिळू शकतं. पण त्यासाठी पाहिजे, की आपली इच्छा प्रकट केल्यानंतरचा विश्वास आणि कृतज्ञता, सरेंडर, शरण, की मी सरेंडर करते ही गोष्ट आता. ह्या पद्धतीनेच हा प्रवास करा. मग बघा, की कसे तुमच्या कामातले अडथळे दूर होतात. तर ते एक दुसरे जे दादा होते, जे म्हणत होते, की कामांमध्ये माझ्या सतत थांबतं काम. होत आलेलं थांबतं. आत्ता काम होईल असं वाटतं, परत थांबतं. त्यांना सुद्धा एकच सांगितलं, की तुम्ही त्यावेळी हे कधी होतं, जेव्हा मी माझं काम करायला घेतलं आणि त्या कामामध्ये अडथळे यायला लागले. ह्याचा अर्थ काय माहिती का? कुठेतरी मी कामाचं प्रेशर घेतलंय, की हे काम व्हायला पाहिजे नीट.
त्या प्रेशरमुळं, की हे नाही झालं तर काय? किंवा असं मनामध्ये जे म्हणतो ना परफॉर्मन्स प्रेशर, त्यामुळं त्या कामात अडथळे येतात. आपल्याला कळत नाही हे. अचानक समोरूनच कुणीतरी म्हणतं, "नाही, हे थांबवा आता काम." ही आपलं चिंता असते, काळजी असते, "नीट होईल ना? नाही झालं तर काय? माझ्याकडनं नीट काम होईल ना?" ह्या गोष्टी असतात. अशा वेळी काम सुरुवात करताना माझा ईश्वर माझ्यातनं करतोय असं म्हणायचं. म्हणायचं म्हणजे करते पण. अशा लोकांनी करते पण कायम ईश्वराला द्यायचं. ज्यांना असं खूप हे होतं आणि म्हणायचं तो करतोय. आता तो करतोय म्हणल्यावर संपलाच विषय. मी कशाला त्याची काळजी करत बसू. जसं होईल तसं होईल आणि मध्ये थांबलं काम तरी सुद्धा त्याची इच्छा म्हणायचं. कारण तो उशीर नसतो. ते संरक्षण असतं आपल्याला. प्रत्येक वेळी जेव्हा कामामध्ये अडथळे येतात, तर तो उशीर नाहीये किंवा तो अडथळा नाहीये. ते आपल्याला मिळालेलं संरक्षण आहे. कारण त्यावेळी ते काम थांबणंच गरजेचं असतं. पुढं गेलं तर ते कदाचित त्या कामामध्ये अशा गोष्टी येतात, की आपल्याला डोकेदुखी होऊन बसते. त्यावेळी ते काम थांबणंच गरजेचं असतं. ह्या गोष्टी समजून घ्या. युनिफाईड मी म्हणलं ना, हा वरवरचा अभ्यासक्रम नाहीये. ह्याला डीपमध्ये वाचा आणि हे कधी घडतं, जेव्हा आपल्या आयुष्यात आपण अनुभव घ्यायला लागतो, तेव्हाच युनिफाईड नीट कळतं. म्हणून हे केवळ पुस्तक वाचन नाहीये. ह्या पुस्तकातले धडे आपल्याला खोलवर जायला भाग पडतात आणि ते अनुभव जेव्हा येतात ना, तेव्हाच आपण शिकतो अजून चांगल्या पद्धतीने. तर ह्या काही गोष्टी आज मला आपल्या सगळ्या कुटुंबियांना सांगायच्या होत्या. अ, असं कुणी असेल कुठल्या स्टेजला, तर ह्या आपण गोष्टी करतो आहोत का? याचा विचार करा आणि जर करत असू, तर विश्वास ठेवा. स्वतःवर, ईश्वरावर. कारण इच्छा आपण त्याला दिली आणि ती होणार आता आणि त्याच्यापासून अलिप्त व्हा, डिटॅच व्हा. ह्या गोष्टी आवर्जून फॉलो करा. नक्की तुम्हाला त्याचे अनुभव येतील. अ, आता उद्या आपण दुपारचं सेशन घेणार आहे. तुमचे अनुभव असतील, शेअरिंग असेल, शंका असतील, जे काही आहे ते तुम्ही उद्या दुपारी विचारू शकता. संध्याकाळचं सेशन उद्याचं समृद्धीताई घेतील. तर आपण एक 15 मिनिटं आपला 11व्या धड्याचा सराव घेऊ. आपण डोळे बंद करून 15-20 मिनिटापर्यंत आपलं सेशन होईल. आपण डोळे बंद करू आणि सुखासनमध्ये येऊ. आपल्या स्वतःच्या आतमध्ये असणाऱ्या ईश्वरी तत्वाला नमन करा. प्रणाम करा आपल्या हृदयात बसलेल्या आपल्या आत्म्याला. आपला ईश्वर आपल्या आत आहे. त्यामुळे पूर्ण विश्वास ठेवा आपल्या आतल्या ईश्वरावर. स्वतःवर विश्वास ठेवा, की जे काही माझ्या आयुष्यात होतंय, ते सगळं काही माझ्या ईश्वराच्या इच्छेनुसार होत आहे. माझ्या उच्च आत्म्याच्या इच्छेनुसार होत आहे. हा एक मनामध्ये विश्वास ठेवून, खरोखर हृदयातून त्यावर विश्वास ठेवत हळू आपल्या श्वासांवर जा. सगळ्यात आधी आपल्या हृदयात असलेल्या आपल्या ईश्वराला आपण प्रणाम करू. आपल्या श्वासांना अनुभव करत, प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास बघत, आपल्या शरीराला वरून खालपर्यंत एकदा बघा. उघड्या डोळ्यांनी आरशामध्ये आपण आपल्या शरीराने एकदा बघतो. पण बंद डोळ्यांनी आपल्या शरीराला कसं बघायचं? तर केवळ अनुभव करायचा आतमधून. समाधी अवस्थेत न जाता जागृत राहा पूर्ण.
कारण बाबाजींनी सांगितलेली एक एक सत्य आपल्याला हृदयात उतरवायची. आपलं मस्तक आणि संपूर्ण शरीर पूर्ण ढिलं सोडा. अगदी ढिलं सोडा. पाठीचा कणा अगदी ताठ. बाकी सगळ्या शरीराला सैल सोडून द्या. आणि एखाद्या अखंड वाहणाऱ्या नदीप्रमाणे आपले श्वास वाहतायत. शरीराच्या आत येत आहेत, बाहेर जात आहेत. आपणही आपल्या श्वासांसोबत वाहत चाललोय. जिथं श्वास आहे तिथं मी आहे. माझ्या घशातून खाली उतरतायत, पुन्हा बाहेर पडतायत. आणि हळूहळू मी या श्वासांना माझ्या छातीच्या मध्यभागी घेऊन येते. माझं लक्ष, माझे श्वास आता छातीच्या मधोमध आलेत. श्वासांमुळे माझी छाती वर खाली होतीये, पुढे मागे होतीये. डावीकडे माझं हृदय. मी इतकी शांत होत चाललीये की माझ्या हृदयाचे ठोके, स्पंदनं मला स्पष्ट जाणवतात. आता वेळ झालीये माझ्या आत्म्याला भेटायची. हृदयात जाऊन एक मोठा श्वास घेत आपल्या हृदयाला घट्ट मिठी मारा. खोलवर उतरा. मी आता माझ्या आत्म्यासोबत एक होणार आहे. बोलणार आहे. खुलून बोलणार आहे. माझा उच्च स्व माझ्या आतच आहे. प्रत्येक क्षणाला माझ्या हितासाठी एखाद्या सेवकाप्रमाणे तत्पर आहे. इतका प्रेमळ, इतका दयाळू. मी माझ्या उच्च स्व सोबत एक आहे. माझा उच्च स्वच माझा ईश्वर आहे. आपल्या हृदयातले ठोके अनुभव करत खोलवर आपलं सत्य आठवा की मी ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहे. आणि त्यामुळंच माझ्या सुंदर अशा ईश्वराचे सगळे गुण आणि विचार माझे आहेत. माझा ईश्वर अतिशय सुंदर आहे, प्रेमळ आहे, प्रेमाने भरलेला आहे, करुणेने भरलेला आहे, आनंद आहे, भरभराट आहे, समृद्धी आहे, अन्नधान्याची समृद्धी, पैशाची समृद्धी, विचारांची, नात्यांची, वेळेची समृद्धी आहे. माझ्या ईश्वराकडे सगळं भरून आहे. जे पाहिजे ते. कल्पतरू आहे माझा ईश्वर. आणि मी सुद्धा अगदी माझ्या ईश्वराप्रमाणे, कारण मी त्याच्याच प्रतिमेत आहे, स्वरूपात आहे. आय एम द रिफ्लेक्शन ऑफ माय गॉड. माझ्या ईश्वराचं प्रतिबिंब, त्याची प्रतिमा मीच आहे. त्यामुळे मी सुद्धा प्रेमाने भरलेली आहे.
मी सुद्धा ईश्वराप्रमाणे स्वर्गातलं ते अतिशय सुंदर फूल आहे, ज्याची मी कल्पना नाही करू शकत. इतकी दिव्य आहे मी. मी समृद्धी आहे पैशाची, आनंदाची, वेळेची, प्रेमाची, अन्नधान्याची. मी स्वतःच आहे. मीच माझ्या ईश्वराप्रमाणे श्रीमंती आहे. मी सर्वज्ञ बुद्धिमत्ता आहे माझ्या ईश्वराप्रमाणेच. मला सगळं ज्ञान आहे माझ्या हृदयामध्ये आणि त्याच सर्वज्ञ बुद्धिमत्तेचा आज मी दावा करणार आहे. कारण माझ्या हृदयाला सगळं माहिती आहे. मी सगळ्या गोष्टीत भरून आहे आणि माझ्यात या सगळ्या गोष्टीत सृष्टीच्या प्रत्येक रचनेसोबत मी एक आहे, प्रेमाने जोडलेली. आपल्या आतमध्ये खोलवर ही वाक्य फील करा की आपण आहोत, जे आपल्याला सांगितलं जातंय आपण आहोत. खोलवर म्हणा. मी सर्वज्ञ बुद्धिमत्ता मिळवण्यासाठी माझ्या हृदयाला जिवंत करते, शक्ती देते. आणि असे कोणते विचार आहेत जे मला सर्वज्ञ होण्यापासून थांबवत आहेत? कशामुळं माझ्या हृदयातून हे ज्ञान बाहेर येत नाही? काय अडथळा आहे? हे उच्च स्व, असे सगळे विचार तू मला सांग, ज्यामुळं मी ईश्वराचा तो गुण अनुभवू शकत नाहीये. सर्वज्ञ बुद्धिमत्ता जी माझ्या हृदयात आहे, तू मला सांग की कशामुळं मी हे अनुभव नाही करू शकत? असे कोणते विचार आहेत तू मला सांग. आपल्या छातीच्या मध्यावर राहा. आणि हृदयातून विचार आपल्या उच्च स्वला, असे कोणते विचार आहेत जे मला सर्वज्ञ बुद्धिमत्तेला मिळवण्यापासून थांबवत आहेत? काय विचार प्रकट होत आहेत? लक्ष देऊन ऐका. आपल्या छातीवरच राहा, खोलवर.
आणि आता आपल्या उच्च स्वला विचारू, हे उच्च स्व, मला तू होचा संकेत दे. मला तू होचा संकेत दे. आपल्या आतमध्ये म्हणा, पूर्ण विश्वासाने म्हणा, अगदी प्रेमाने म्हणा. आपल्या हृदयामधून आपल्या उच्च आत्म्याबद्दल आभार आणि प्रेम ठेवा. संपूर्ण सृष्टीबद्दल प्रेम ठेवा. हृदयातून प्रेम पाठवा सगळ्या सृष्टीला आणि म्हणा, मला तू होचा संकेत दे. आपल्या शरीराला सैल सोडून काही वेळ होच्या संकेताची प्रतीक्षा करा, वाट बघा आणि याच अवस्थेत राहा. आणि आता आपल्या उच्च स्वला पूर्ण विश्वासाने आणि प्रेमाने नाहीचा संकेत मागा. आपल्या शरीराची काय हालचाल होती लक्ष ठेवा. आपला आत्मा आपल्या आतच आहे. त्यामुळे विश्वासाने आपल्या उच्च स्वला म्हणा, आता तू मला नाही याचा संकेत दे. शरीराची काय हालचाल होती ह्याकडे लक्ष देऊन बसा. जेव्हा तुम्हाला इच्छा असेल तेव्हा थोड्या वेळाने आपले डोळे उघडून या सत्रातून बाहेर या. आपल्या उच्च स्वचे, या संपूर्ण ब्रह्मांडाचे, पृथ्वी मातेचे, बाबाजी आणि पितामह पत्रीजींचे आभार व्यक्त करा. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात. धन्यवाद. प्रेम आणि प्रकाश.